जन्मशताब्दीचा उत्सव साजरा देखील झालेला आहे. या कार्यक्रमाला आपण उपस्थित होता. काय या प्रकारे अशा प्रकारे साजरा होणार आहे? वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष आपल्याला सर्वांनाच माहिती सुरू आहे आणि महाराष्ट्रभरात अनेक कार्यक्रम वेगळ्या वेगळ्या स्तरावर होत आहेत. कुठे रक्तदान शिबिर होत आहे, कुठे असे खेळाचं आयोजन होत आहे, कुठे झाडं लावण्याचा कार्यक्रम होत आहे. आणि मला वाटतं आज आपण पाहिलं असेल खासदार अरविंद सावंतजी यांनी खूप चांगलं आमच्या दक्षिण मुंबईच्या संपूर्ण युनिटबरोबर कार्यक्रम इथे घेतलेला आहे. इथे टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि पुढे मला वाटतं बुद्धिबळ, अजून बुद्धिबळ आणि कॅरम ह्या देखील खेळांचं इथे त्यांनी आयोजन केलेलं आहे. मनापासून आभार मानतो मी त्यांचे आणि सगळेच खेळाडूंचे, कारण मुली, मुलं, महिला, पुरुष या सगळ्यांनीच चांगलं इथे स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट दाखवलं. आपण जे स्टेडियम पाहिलं इंडोरचं, या पद्धतीने सध्याची तुम्ही क्रिकेट खेळता फक्त की बाकी पण खेळता? इंडोरमधलं आपलं सर्व मैदान पाहिलं आपण, तर कुठेतरी काम करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीच्या भिंती काय आहे की आता आलोय त्या निमित्ताने काहीतरी बोलायचं म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही. पण आपण पाहिलं असेल हे इथेच हॉकीचं देखील मैदान आहे. पण अनेक दिवस, अनेक वर्ष खरं तर हे हॉकी असोसिएशन, जे अधिकृत हॉकी असोसिएशन आहे, त्याला दिलं आहे, नाही दिलं आहे, मला वाटतं तरी नाही दिलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा होऊ शकते. पण आत्ता हे सगळं जरा बाजूला ठेवून हा आनंद साजरा करूया. आज सकाळपासून अनेक राऊत यांच्याबाबतचे प्रकरण समोर आलेलं आहे. तुमचं देखील पुष्टी झालं का? आणि संजय राऊतांचं म्हणणं आहे की कुठेतरी संशय प्रकारे एफआयआर ठाण्यामध्ये नोंद झाली. मला वाटतं मी जास्ती त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. एकच की हा त्यांचा एक वैयक्तिक जे काही चालू आहे, गीतेश आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत मला वाटतं गेले 3-4 वर्ष त्यांची डिवोर्स केस पण चालू आहे, सेपरेशन झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळं चालू असताना आपण त्याच्यावर काही वक्तव्य करणं हे योग्य नाही राहणार. कुठेही आम्ही काही वक्तव्य केलं तर तपास यंत्रणेवर काही त्याचा इम्पॅक्ट नको म्हणून. त्यांचं जे म्हणणं होतं संशय नाही, म्हणून मी सांगितलं ना, माझी भूमिका ही आहे की पूर्ण तपास होऊ दे सगळं जो काही येतो. जिस प्रकार से आप यहाँ पे एक प्रकार का कॉम्पिटिशन है, काफ़ी छोटे बच्चे से लेकर बुजुर्ग लोग में कॉम्पिटिशन है, किस प्रकार का उत्साह और आपके अंदर देखिए अपने ये वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जी की जन्मशताब्दी वर्ष है और बहुत सारे कार्यक्रम आयोजित किए पूरे महाराष्ट्र में. किसी ने रक्तदान शिविर हो, किसी ने खेलों का आयोजन किया हो, कोई पेड़ लगाने का प्रोग्राम ले रहा है, कोई और कुछ MPSC या UPSC के ट्रेनिंग की तैयारी कर रहा है. तो ये सारे चीज़ों में आज आपने देखा होगा सांसद अरविंद सावंत जी ने यहाँ एक खेल समिट जैसे आयोजन किया है. बहुत ही एक सुंदर आयोजन किया है. और पूरे उनके चुनाव क्षेत्र में से जो भी लोग बैडमिंटन है, टेबल टेनिस हो, फिर कैरम हो या चेस हो, इसमें आ रहे खेल रहे, तो अच्छी बात है. जिस प्रकार से वियतनाम की बात करते हैं, एक हादसा, बड़ा हादसा हुआ, लगभग 15 भारतीयों की मौत हो चुकी है और कुछ लोग को अभी रेस्क्यू करने का कितनी बड़ी दुर्घटना? बिल्कुल, बहुत ही बड़ी दुर्घटना है, दुर्भाग्यपूर्ण है. और हम यही प्रार्थना करते हैं कि जो भी रेस्क्यू ऑपरेशन है जारी है वो जल्द से जल्द हो और जो भी लोग इसमें से बच सकते हैं वो बचे. जिस प्रकार से यहाँ पे तोड़ का कार्रवाई चला, महाराष्ट्र में जिस तरह तोड़फोड़ की कार्रवाई हुई, अच्छा, जम्मू कश्मीर में भी वहाँ के मुख्यमंत्री ने आरोप लगाया कि बीजेपी ने हमारे विधायक को तोड़ने के लिए 20 से 30 करोड़ रुपए दिए गए थे. यही बात है. अगर आपने देखा होगा तो हम पिछले 6-8 में से यही बोल रहे हैं कि जब से भाजपा मेजॉरिटी मार्क से नीचे गया है, लोगों ने, इस देश की जनता ने उनको 240 पे सीमित किया है, तब से भाजपा के मन में जो एक घृणा है हमारे संविधान के बारे में, संविधान वो बदलना चाहती है. क्योंकि वो संविधान इस देश को महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने दिया. उसी संविधान के तहत आपको आवाज़ दिए, हक दिया, और वो हक भाजपा छीनना चाहती है. खुद का संविधान, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का नहीं, लेकिन खुद का भाजपा का संविधान इस देश पे लादना चाहती है. और इसीलिए डिलिमिटेशन हो या संविधान बदलने के कार्यक्रम हो, इसलिए सब सांसदों को या विधायकों को खरीदा जा रहा है. और यही बात है कि ये पैसा आ रहा कहाँ से? तो पैसा कहाँ से आ रहा है अगर मुझसे पूछे तो अयोध्या में जो लूट हुई है वहीं से भाजपा ने पैसा छीना है, या फिर उज्जैन में जो लूट है वहीं से भाजपा पैसा छीन रहे हैं. यहाँ अभी आप देखें तो मुंबा देवी के परिसर में भी ऐसे ही कॉरिडोर के नाम पे ज़मीनें भाजपा छीनना चाहती है. उसके खिलाफ भी हम लड़ेंगे, पहले भी लड़े हैं, रुकाया है, लड़ेंगे भी. अयोध्या का लूट का मामला उठाया है, वहीं अब मामले को जो है सीबीआई में, सुप्रीम कोर्ट में याचिका दाखिल की गई और सीबीआई से जांच करने की मांग. नहीं, देखो, ये तीनों जो एजेंसी है ये तो भाजपा की पोपट है. ED, क्या CBI और IT, ये क्यों नहीं जाते चंपतरा के घर पे, क्यों नहीं जाते अनिल मिश्रा के घर पे, क्यों नहीं पूछते कि आपको वहाँ किसने अपॉइंट किया? इसमें बीजेपी का क्या रोल है, प्रधानमंत्री महोदय का क्या रोल है, भाजपा के केंद्र शासन का क्या रोल है? क्योंकि ट्रस्टीज तो उन्होंने अपॉइंट किए थे. भाजपा का रोल अयोध्या के राम मंदिर बनाने में नहीं है. वो निर्णय हमने मांग की थी 2018 में जाके कि पहले मंदिर फिर सरकार, उसी के बाद सुप्रीम कोर्ट ने वो निर्णय दिया है. भाजपा ने कोई शासन में कायदा नहीं लाया था.
लेकिन भाजपा क्रेडिट लेना चाहती है और वहां से भी पैसा लेना चाहती है। सत्ताधारी पक्ष जिस प्रकार से आरोप लगा रहे हैं, राहुल गांधी की बात करें, प्रियंका गांधी, इतनी बड़ी घटना देश में हो रही है, उनके ही लोकसभा क्षेत्र में लैंडस्लाइडिंग हुआ, लेकिन राहुल गांधी कहीं नजर नहीं। राहुल गांधी जी वहां से नहीं है, वायनाड से नहीं है, राहुल गांधी जी कहीं और है। और आपने देखा होगा केरला में आपने देखा होगा वहाँ के सीएम है, वो सारे लोग, सीएम हो पूरी सरकार हो, वहाँ पूरी एक्टिव है। लेकिन जोशीमठ में जब हुआ तो भाजपा के लोग कहाँ थे? मलिन में यहाँ जब हुआ तो भाजपा के लोग कहाँ थे? अभी भी आपने देखा होगा महाराष्ट्र में, मुंबई में बाढ़ आई या वाटर लॉगिंग बहुत सारी जगह हुआ था। यहाँ के नगर विकास खाता जो संभालते हैं मिंदे, वो कहाँ थे? ये भी भाजपा ने पूछना चाहिए। और देश में अयोध्या में जब चोरी होती है तो प्रधानमंत्री महोदय कहाँ है? प्रधानमंत्री जहाँ जहाँ जाते हैं वहाँ प्रेस के माध्यम से उन्हें पूछा जाता है कि आप प्रेस कॉन्फ्रेंस नहीं लेते। न्यूजीलैंड गए, नॉर्वे गए, वहीं पे वही सवाल विदेश दौरा कर रहे हैं। लेकिन मुझे लगता है उसके बाद देखो, प्रेस को जवाब देना नहीं जवाब देना, मुझे लगता है ये आपका भी सवाल करने का अधिकार कक्ष में है कि आप भी उनसे पूछे कि क्यों नहीं जवाब देते। लेकिन वो बात अलग, जो जवाब आया उसके बाद फॉरेन सेक्रेटेरिएट के जो अधिकारी थे वहाँ, IFS ऑफिसर थे, उन्होंने कहा कि इंडिया रूरल देश है, ग्रामीण देश है, और उनको ये सब प्रेस कॉन्फ्रेंसेस के बारे में ज़्यादा पता नहीं चलता। ये भारत का अपमान है। उस ऑफिसर को सस्पेंड किया जाए, ये हमारी मांग है, क्योंकि वो किसी विदेश में जाके भारत को अपमानित कर रहे हैं। हिंदू समाजानं सावध व्हावं, आमिर खानचे चित्रपट बघू नये, त्यांना लव जिहादचं ब्रँड अँबॅसेडर करा अशी मागणी शिंदे सेनेचे मंत्री शिवसेनेने केली. बघा, ह्या भंपक लोकांना मी सांगेन, जर हिंमत असेल ना तुमच्यात तर पहिलं जाऊन अयोध्येमध्ये भाजपानी मंदिराला का लुटलं ह्याच्यावर प्रश्न विचारायची हिंमत दाखवा, थोडा दम दाखवा, नाही तर धूर अंदर गेलाय दिसतंय. 18 जुलैला नागपुरात रामरक्षा आंदोलन आपलं, मात्र विरोधकांकडून टीका आहे की आता तुम्हाला रामाची आठवण झाली. पुन्हा एकदा काय 18 जुलैला आपलं नागपूरमध्ये आंदोलन आहे हो. रामरक्षा, मात्र त्यावरून विरोधक टीका करतायत की सर्वात विरोधक म्हणजे कोण? असं म्हणतायत की ज्यावेळेस शिशी. तर विरोधक म्हणतात की सगळं संपल्यानंतर आता तुम्हाला आठवण झाली. विरोधक म्हणजे कोण? भाजपला विचारा, रामाचं नाव तुम्ही घेऊन या देशाला, तुम्ही देशामध्ये 2 दशक तुम्ही आंदोलनं केली, राजकारण केलं, दंगली केल्या, पण ज्या सत्तेत आल्यानंतर तुम्हाला एक तर हिंमत नव्हती, आम्ही जे सांगत होतो ऑर्डिनन्स काढा किंवा कायदा बनवा लोकसभेत, ती करायची तुमची हिंमत नव्हती. सुप्रीम कोर्टच्या कायद्यामुळे किंवा त्यांच्या निर्णयामुळे, निकालामुळे राम मंदिर बनलं. पण ते राम मंदिर बनल्यानंतर भाजपने जी ट्रस्ट बसवली, भाजपाच्या लोकांनी जी ट्रस्ट बसवली, त्याच्यातले दानपेटीतून तुम्ही धोतर तुमचं CCTVवर लावून दानपेटीतून चोरी केली 1400 कोटीची. उज्जैनची मंदिराची आजूबाजूची जमिनी लुटल्यात. वाराणसीमध्ये अनेक तुम्ही मंदिरं असतील कॉरिडॉरच्या नावाखाली सपाट केलेले. काल कालीमातेचं मंदिर पाडलं त्यांनी PWDनी UPमध्ये. तर खरं हिंदूद्रोही आणि खरे देशद्रोही हे भाजपावालेत, आणि हे त्यांनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे. आम्हाला राम आठवणं न आठवणं, राम रक्षा करणं आता गरज आहे, आणि ती आम्ही करतो. ती रक्षा आम्ही भाजपापासून करतोय. आखिर जिस प्रकार से लव जिहाद का मामला, महाराष्ट्र बीजेपी के नेता और मंत्री भी हैं, आमिर खान को लव जिहाद का ब्रांड एम्बेसडर कहा जा रहा है लगातार. लेकिन उनके बहुत सारे फोटोज तो मोदी साहब के साथ ही है, उनकी ही अच्छी दोस्ती है, तो आमिर खान को प्रधानमंत्री महोदय पूछ सकते हैं. लेकिन बात यही है कि लव जिहाद, लैंड जिहाद, आज उज्जैन में लैंड जिहाद किसने किया है? तो भाजपा के मुख्यमंत्री ने किया है. उज्जैन की पावन भूमि को लूटा किसने? तो भाजपा के मुख्यमंत्री ने किया है. अयोध्या के मंदिर के दान पेटी से चुराने का पाप किसने किया है? तो भाजपा ने किया है, भाजपा के अपॉइंटेड ट्रस्टीज ने किया है. तो ये कौन सा जिहाद बनता है? शिखर सुमन अभिनेते आहेत आणि सध्या त्यांच्याशी हो, त्यांच्यावर आम्ही विचारच करत होतो की ईडी त्यांच्या घरी कशी पोचली नाही. ईडीला चंपतराय दिसत नाही, ईडीला शेखर सुमन दिसतील. आता ईडीची सीडी तिथे वाजेल. आता तुकाराम मुंढे यांची कारवाई सुरू आहे, त्याच्यानंतर FSSAI हे आक्रमक झालेले आहे. स्विगी असतील, इन्स्टावर त्यांना नोटीस दिलेली आहे, त्यांना देखील नोटीस देऊन कारवाईची मागणी केली आहे. बरोबर आहे. त्याच्यात त्यांना कदाचित आता निवडणूक आयोगात जर आणलं तर जसं आपण भेसळ दूध, भेसळ वगैरे ते सगळं काय काय दिसतं ना मिळतंय, तसंच निवडणूक आयोगानंतर भेसळ भाजप पण दिसायला लागेल. कारण भाजपमध्ये जे आधीची भाजप होती, जी अडवाणी साहेबांची होती, वाजपेयी साहेबांची होती, ते मुंडे काका, महाजन काकांची होती, ती बदलून आता भाजपचे प्रमुख चेहरे हे सगळे मिक्सिंगवाले, इथेनॉल मिक्सिंगवाले चेहरे आहेत. पण अर्थात ही कारवाई ते जे करतात, म्हणजे हा जर एक राजकीय भाग सोडला तर मला वाटतं एक गरजेचं आहे, आपण हे ओळखणं गरजेचं आहे की देशामध्ये आपण नेमकं कुठच्या दिशेने चाललो आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. आपण जे साध्या रेस्टॉरंट्समध्ये जातो किंवा जी काही खरेदी विक्री आपण करतो, दुधाची असेल, तुमच्या एनर्जी ड्रिंकची असेल किंवा कुठच्याही पदार्थाची असेल, त्याच्यात भेसळ हे सगळ्या गोष्टी आल्या कुठून, हे पण हे देशाच्या जीवाला धोका आहे. म्हणजे आपण ज्याच्यावर खरं देशात चर्चा चालली ते सोडून ह्या गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे. शेवटचं प्रश्न राजूर पाटील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.